नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2025 मित्रांनो बघा. मित्रांनो, उद्या मित्रांनो शेवटची तारीख आहे. मित्रांनो, उद्या बघा एकच दिवस फक्त इथं राहिलेले पोलीस भरतीचे ऑनलाईन फॉर्म अर्ज करायचे. इथं ऑनलाईन अर्ज भरायचा फक्त शेवटचा दिवस बाकी आहे. 7 तारीख बघा, उद्याची 7 तारीख आहे, आज 6 तारीख आहे मित्रांनो. तर आज 6 डिसेंबरपर्यंत मित्रांनो तुम्हाला अंदाज लागून जाईल की कोणत्या जिल्ह्यामध्ये 99% फॉर्म मित्रांनो इथं कन्फर्म झालेले की एवढेच फॉर्म या जिल्ह्यामध्ये आलेले मित्रांनो. फक्त उद्याचा दिवस बाकी आहे. फक्त आजच्या दिवशी आणि उद्याच्या दिवशी या 2 दिवसामध्ये इकडे तिकडे थोडे फॉर्मचे कमी जास्त होऊ शकतात, पण तुम्हाला एक एक्झॅक्टली एक आकडा मिळून जाईल की ह्या जिल्ह्यामध्ये आजपर्यंत एवढे फॉर्म इथं आलेले आणि एवढेच फॉर्म इथं राहिलेले. म्हणजे तुम्ही कॉम्पिटिशन करू शकता की एका जागेमध्ये किती मुलांचं इथं कॉम्पिटिशन राहणार मित्रांनो. आपण तेच बघणार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये. पोलीस भरती 2025 मध्ये आजपर्यंत 6 डिसेंबर 2025 पर्यंत मित्रांनो किती फॉर्म आले मित्रांनो, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या घटकांमध्ये मित्रांनो सर्व जिल्ह्यांची सर्व घटकांची आज माहिती मी तुम्हाला तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तब्बल इथं मी तुम्हाला 22 घटकांची इथं माहिती सांगणार आहे मित्रांनो की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या घटकांमध्ये आतापर्यंत किती फॉर्म इथं आलेले मित्रांनो. जर मित्रांनो बघा तुम्ही पण पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल तर तुम्ही तुमची ॲप्लिकेशन प्रिंट आम्हाला ह्या नंबरवर सेंड करू शकता. बघा मी तुम्हाला नंबर दाखवते. बघा अशा प्रकारचा हा नंबर आहे मित्रांनो. ह्या नंबरवर तुम्ही तुमची ॲप्लिकेशन प्रिंट आम्हाला सेंड करून द्या, जेणेकरून आम्हाला माहिती पडेल मित्रांनो की तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला मित्रांनो त्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत किती अर्ज आलेले, आणि जेणेकरून जे विद्यार्थी त्या जिल्ह्यामध्ये त्यांना फॉर्म भरायचा असेल तर त्यांना आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून एक मदत होईल मित्रांनो की या जिल्ह्यामध्ये एवढे अर्ज आलेले मित्रांनो. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहे मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाय तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या. नवीन असेल मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया. तर बघा मित्रांनो, सर्वात पहिले आपण आपल्या पहिल्या घटकाकडे बोलूया. बघा पहिला घटक, त्याची माहिती पण आपल्याकडे आलेली. बघा सर्वात पहिले बघा मित्रांनो, आता बघा हा घटक आहे मित्रांनो. बघा आणि एका मुलाचा फॉर्म आहे. बघा इकडे बघू शकता तुम्ही. बघा सीपी ठाणे सिटी. बघा सीपी ठाणे सिटी. आता मित्रांनो ही आजपर्यंतची माहिती मित्रांनो. आज मित्रांनो हा फॉर्म मित्रांनो आजच भरण्यात आलेले. बघा सीपी ठाणे सिटी. बघा तर मित्रांनो बघा सीपी ठाणे सिटीला ठाणे शहरला मित्रांनो बघा 6 नोव्हेंबर पर्यंत बघू शकतो तुम्ही. 6 नोव्हेंबर पर्यंत 41,675 एवढे अर्ज मित्रांनो इथं ठाणे सिटीला आलेले मित्रांनो इथं मुलांचे. बघा अशा प्रकारे ही ठाणे सिटीची माहिती होती. आणि मित्रांनो हा फॉर्म सकाळीच भरण्यात आलेला आहे. आज सकाळी 8-8:30च्या दरम्यान हा फॉर्म भरण्यात आला होता. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता टोटल अर्ज इथं. बघा आता जर आपण उद्याचा दिवसचा जर विचार केला की डायरेक्ट पूर्ण फॉर्म इथं किती होऊ शकतात, तर उद्या शेवटच्या तारखेपर्यंत तर मित्रांनो ह्या फॉर्मची संख्या मित्रांनो वाढू शकते. जास्तीत जास्त 45,000 पर्यंत इथं हे फॉर्म जातील, त्याच्यावर जाणार नाहीये, कारण उद्याचा एक शेवटचाच दिवस इथं बाकी आहे मित्रांनो. अशा प्रकारे ठाणे सिटीची ही माहिती होती. नेक्स्ट बघा पुढं बघूया आपण. नंतर बघा मित्रांनो सीपी नवी मुंबई. बघा सीपी नवी मुंबई बघू शकता तुम्ही. सीपी नवी मुंबईला बघा आता हा एका मित्रांनो आपल्या स्क्रीनशॉट टाकलेला आहे आणि त्याने हा अर्ज काल रात्री भरण्यात आलेला आहे मित्रांनो. त्याचा हा अर्ज बघा नवी मुंबईचा, सीपी नवी मुंबईचा. तर सीपी नवी मुंबईला मित्रांनो बघा टोटल जर अर्ज बघू शकता तुम्ही मित्रांनो, एका मुलाचा फॉर्म आहे. तर टोटल अर्ज इथं मुलांचे पुरुषांचे इथं 29,658 एवढे अर्ज मित्रांनो इथं सीपी नवी मुंबईला मित्रांनो आजपर्यंत रात्री 11 वाजेपर्यंत आलेले मित्रांनो. आता हे शेवटच्या तारखेपर्यंत हे किती फॉर्म वाढू शकतात, तर याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता हे फॉर्म मित्रांनो तुम्हाला 33,000 पर्यंत हे अर्ज तुम्हाला इथं जाऊ शकतात मित्रांनो. कारण जेणेकरून बघू शकता तुम्ही काल उद्याचा एकदम शेवटचा दिवस आहे, त्याच्यामुळे जास्तीत जास्त 1,000-2,000 फॉर्म याच्यामध्ये वाढू शकतात. तर तुम्ही तुमचं कॉम्पिटिशन बघू शकता जर तुम्ही सीपी नवी मुंबईला फॉर्म भरला असेल तर. पुढे बघा नेक्स्ट बघा एसपी वाशिमचा आपल्याकडे आलेले आहे. बघा तर वाशिमला जर मित्रांनो खूप कमी यंदा वाशिमला फॉर्म आलेले बघू शकता तुम्ही. वाशिमला खूप कमी फॉर्म आहे यंदा. तर वाशिमला मित्रांनो बघा पोलीस कॉन्स्टेबल वाशिमला इथं टोटल फॉर्म आलेले मित्रांनो बघू शकता तुम्ही. आजपर्यंत मित्रांनो बघा टोटल फॉर्म आलेले बघू शकता तुम्ही 2,588 एवढे अर्ज मित्रांनो हे मुलांचे आलेले, हे महिला आपल्या पुरुषांचे मित्रांनो. आणि बघू शकतो तुम्ही टोटल जर आपण फॉर्म बघितलं इथं टोटल 3,130 आले, म्हणजे याच्यामध्ये बाकीचे 500-600 इथं महिलांचे इथं अर्ज आहे मित्रांनो. अशा प्रकारे वाशिम जिल्ह्याची माहिती होती मित्रांनो. आणि हा पण फॉर्म मित्रांनो काल रात्रीच भरण्यात आलेला आहे. अशा प्रकारे ही एका मित्राने आपल्या माहिती आपल्याला सेंड केलेली मित्रांनो. ते तुम्ही पण जर तुम्हाला पण तुमची ॲप्लिकेशन प्रिंट आम्हाला सेंड करायची असेल तर मी तुम्हाला नंबर दिलेला आहे स्टार्टिंगला, ज्यावर तुम्ही हे सेंड करू शकतात. अशा प्रकारे बघा पुढे नेक्स्ट बघा मित्रांनो. बघा पोलीस कॉन्स्टेबल बघा एसपी अकोला. मित्रांनो यंदा अकोल्याला बघा जागा जर विचारात घेतल्या मित्रांनो तर अकोल्याला इथं सर्वात खूप जास्त इथं फॉर्म आलेले मित्रांनो बघू शकता तुम्ही. 11,814 एवढे अर्ज मित्रांनो इथं अकोला एसपी अकोल्याला इथं पोलीस कॉन्स्टेबलचे मित्रांनो इथं आलेले आहे. अशा प्रकारे ही पोलीस कॉन्स्टेबल इथं टोकन नंबर बघा अकोल्याचे मित्रांनो. तर अकोला जिल्ह्याला एवढे अर्ज आलेले मित्रांनो. आणि ही पण माहिती मित्रांनो आज दुपारी 2 वाजेपर्यंतची माहिती मित्रांनो. ही 2 वाजेपर्यंतची इथं तुम्ही माहिती बघू शकतात. आता आपण जर विचार केला मित्रांनो हे फॉर्म अजून किती वाढू शकतात, उद्याची शेवटची तारीख आहे तर मित्रांनो हे टोटल इथं 15,000 पर्यंत मित्रांनो हे फॉर्म जाऊ शकतात. 3-4 इथं फॉर्म वाढू शकतात मित्रांनो. कारण अकोला जिल्ह्यामध्ये रोज इथं फॉर्म वाढण्याची इथं वाढत आहे मित्रांनो. रोज संख्या जास्त आहे फॉर्म वाढण्याची इथं अकोला जिल्ह्यामध्ये, कारण रोज वाढत आहे मित्रांनो. अशा प्रकारे हे अकोला जिल्ह्याची होती. नेक्स्ट बघा मित्रांनो. नेक्स्ट बघूया आपण
नेक्स्ट बघा मित्रांनो पोलीस कॉन्स्टेबल बघा सीपी मुंबई रेल्वे बघा. तर मित्रांनो पोलीस कॉन्स्टेबल बघा मुंबई लोहमार्गाचं बघूया आपण, मुंबई लोहमार्गाला. आणि मित्रांनो ही माहिती पण मित्रांनो काल दुपारी 2 वाजेपर्यंतची आहे. त्याच्यानंतर अजून कोणत्याही आपल्याकडे ॲप्लिकेशन पिन आलेली नाही मित्रांनो मुंबई लोहमार्गाची. तर मुंबई लोहमार्गाला बघू शकता तुम्ही काल दुपारी 2 वाजेपर्यंत मित्रांनो टोटल अर्ज मित्रांनो इथं आलेले 46,813. त्याच्यामध्ये पुरुषांचे अर्ज आहे मित्रांनो 37,064 एवढे अर्ज मित्रांनो इथं पुरुषांचे आलेले आहे मुंबई लोहमार्गाला. अशा प्रकारे मुंबई लोहमार्गाची होती मित्रांनो. उद्या शेवटचा दिवस आहे. तर याच्यामध्ये जर हे जास्तीत जास्त मित्रांनो हे फॉर्म जातील 50,000पर्यंत, म्हणजे 3-4 हजार फॉर्म इथं याच्यामध्ये वाढू शकतात मित्रांनो, कारण उद्या शेवटची तारीख आहे. अशा प्रकारे बघा नेक्स्ट बघा मित्रांनो, नेक्स्ट आपण बघूया बघा SRPF युनिट क्रमांक 20 वरणगाव SRPFचं बघून घ्या मित्रांनो. तर सर्वात जास्त SRPF वरणगावला त्यावेळेस जास्त जागा होत्या, त्याच्यामध्ये बघू शकतो तुम्ही. आणि हा फॉर्म मित्रांनो आज सकाळीच भरण्यात आलेला आहे मित्रांनो. हा फॉर्म सकाळी आज 10 वाजता भरण्यात आलेला बघू शकतो तुम्ही. आणि मित्रांनो याच्यामध्ये टोटल अर्जांची जर आपण संख्या बघितली तर टोटल अर्ज मित्रांनो इथं बघा 70,394 एवढे अर्ज आलेले मित्रांनो आजपर्यंत सकाळी 10 वाजेपर्यंत इथं 6 डिसेंबरपर्यंत. आता उद्या शेवटची तारीख आहे, तर याच्यामध्ये जास्तीत जास्त मित्रांनो अजून 2,000 फॉर्म वाढू शकतात. आणि हे टोटल फॉर्म मित्रांनो 72 किंवा 73,000 एवढे अर्ज मित्रांनो सीपी वरणगाव आपलं SRPF वरणगावचे इथं जाऊ शकतात मित्रांनो. मग तुम्हाला माहिती पडून जाईल की एका जागेसाठी किती मुलांचं इथं कॉम्पिटिशन इथं राहणार आहे मित्रांनो. नंतर बघा मित्रांनो सीपी पिंपरी चिंचवड. तर बघा मित्रांनो पिंपरी चिंचवडचा जर विचार केला मित्रांनो आपण, तर बघा आणि मित्रांनो हा पण एका विद्यार्थ्याने आपल्याला त्याची ॲप्लिकेशन प्रिंट पाठवलेली आहे मित्रांनो. आणि ही प्रिंट काल संध्याकाळी 5 वाजेला पाठवण्यात आली होती. आणि 5 किंवा 4च्या दरम्यान हा त्यांना फॉर्म भरलेला आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये बघा सीपी पिंपरी चिंचवडचा बघा टोटल जर अर्ज बघितले मित्रांनो आपण, तर सीपी पिंपरी चिंचवडला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 15,682 एवढे अर्ज मित्रांनो इथं आलेले सीपी पिंपरी चिंचवडला. तर अशा प्रकारे बघा ही पिंपरी चिंचवडची माहिती होती बघा. अशा प्रकारे चला आता याच्यामध्ये जर आपण बघूया तर उद्या ते दिवसपर्यंत किती असतं शेवटच्या तारखेपर्यंत, तर मित्रांनो हे वाढून इथं 17 किंवा 18,000 प्लस इथं हे अर्ज मित्रांनो होऊ शकतात शेवटच्या तारखेपर्यंत. बघा चला पुढे बघा मित्रांनो SRPF ग्रुप क्रमांक 7 दौंड. बघा दौंडची पण आपल्याकडे माहिती आलेली आहे बघा. टोटल जर आपण मित्रांनो दौंडचं बघितलं SRPF दौंडचं बघितलं मित्रांनो आपण टोटल अर्ज मित्रांनो, तर हा पण एका मित्रांनो आपल्याला अर्ज पाठवलेला आहे मित्रांनो. आणि हा अर्ज मित्रांनो आज त्याने 1 वाजता भरण्यात आलेला आहे. आताच 15-20 मिनिटा पहिले हा अर्ज त्यानं आपल्याला पाठवलेला आहे मित्रांनो. त्याच्यानुसार बघा त्याच्यामध्ये अर्ज आपण बघूया मित्रांनो टोटल अर्ज किती आलेले, तर अर्ज 44,428 एवढे अर्ज मित्रांनो SRPF ग्रुप क्रमांक 7 दौंडला एवढे आलेले मित्रांनो. तर शेवटच्या तारखेचा विचार केला मित्रांनो तर हे फॉर्म जाऊ शकतात 45,000 किंवा 50,000 पर्यंत मधामध्ये हे फॉर्म इथं मित्रांनो अर्ज एवढे इथं जाऊ शकतात मित्रांनो शेवटच्या तारखेपर्यंत, म्हणजे उद्या शेवटची तारीख आहे तोपर्यंत. पुढे बघा नेक्स्ट बघूया आपण बघा पुणे प्रिसन पुणे कारागृह बघू शकतो तुम्ही. पुणे कारागृहाचा जर विचार केला मित्रांनो आपण तर टोटल इथं अर्ज आलेले मित्रांनो पुणे कारागृहला बघा. इथं बघा टोटल टोकन नंबर 84,671 मित्रांनो. आणि हा जो मित्रांनो फॉर्म भरण्यात आलेला मित्रांनो हा फॉर्म मित्रांनो आज सकाळीच भरण्यात आलेले मित्रांनो 6 वाजता हा फॉर्म भरण्यात आलेले सकाळी आज बघा. तर टोटल अर्ज इथं पुरुषांचे इथं आलेले मित्रांनो पुणे कारागृहला 58,474 एवढे अर्ज मित्रांनो पुणे कारागृहला आलेले मित्रांनो आज सकाळी 6 वाजेपर्यंत, म्हणजेच इथं 6 डिसेंबर सकाळी 6 वाजेपर्यंत. पुढे नेक्स्ट बघा पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर. तर ड्रायव्हर बघा पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर चालकचं बघा धाराशिव जिल्हा चालक बघा धाराशिव जिल्ह्याचे मित्रांनो धाराशिव चालकचं बगा धाराशिव पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचे जर अर्ज बघितले मित्रांनो आपण तर मित्रांनो टोटल अर्ज बघा हा पण फॉर्म मित्रांनो आज सकाळीच भरण्यात आलेला आहे. टोटल अर्ज मित्रांनो धाराशिव ड्रायव्हरला बघा 9,675 एवढे अर्ज मित्रांनो इथं धाराशिव पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर धाराशिवला इथं आलेले मित्रांनो. अशा प्रकारे धाराशिवची माहिती होती. पुढे नेक्स्ट बघा मित्रांनो नेक्स्ट बघा सीपी पुणे सिटी बघा पुणे शहरचा जर आपण विचार केला मित्रांनो तर हा फॉर्म मित्रांनो मी आताच भरलेला आहे 5 मिनिटा पहिलेच व्हिडिओ बनवायच्या 5 मिनिटा पहिलेच हा फॉर्म भरण्यात आलेला आहे मित्रांनो. तर पुणे सिटीला आतापर्यंत म्हणजे तो मित्रांनो म्हणजेच मित्रांनो 2 वाजेपर्यंत इथं टोटल अर्ज मित्रांनो आलेले मित्रांनो बघू शकतो तुम्ही. मुलांचे मित्र पुरुषांचे इथं अर्ज आलेले 66,368 मित्रांनो आणि टोटल टोकन नंबर इथं मुली प्लस मुलं दोघांचे मिळून इथं 81,613 एवढे अर्ज मित्रांनो आतापर्यंत आलेले. आता हे अर्ज अजून किती वाढू शकतात शेवटच्या तारखेपर्यंत, कारण उद्या शेवटची तारीख आहे. तर जास्तीत जास्त मित्रांनो हे अर्ज तुम्हाला जाऊ शकतात मित्रांनो 85,000 ते 87,000 एवढे अर्ज इथं मित्रांनो हे जाण्याची शक्यता आहे मित्रांनो. तुम्हाला माहिती पडून जाईल एका मुलासाठी किती इथं कॉम्पिटिशन राहणार आहे. अशा प्रकारे ही माहिती होती. पुढे नेक्स्ट बघा मित्रांनो नेक्स्ट बघूया आपण बघा पोलीस कॉन्स्टेबल बघा अमरावती रूरल बघा अमरावती आर म्हणजेच अमरावती ग्रामीणचं आपल्याकडे माहिती आलेली आहे. आणि ही अमरावती ग्रामीणची मित्रांनो हा फॉर्म जो आहे मित्रांनो आज सकाळी भरण्यात आलेले आहे बघा. तर अमरावती ग्रामीणला मित्रांनो सकाळी 6-7 वाजेपर्यंत टोटल इथं अर्ज आलेले मित्रांनो अमरावती ग्रामीणला 12,986 एवढे अर्ज मित्रांनो इथं अमरावती ग्रामीणला इथं भरण्यात आलेले. अशा प्रकारे ही अमरावती ग्रामीणची माहिती होती. पुढे नेक्स्ट बघूया आता जास्तीत जास्त हे किती पर्यंत वाढू शकतात तर हे 15,000 पर्यंत इथं वाढू शकतात. जास्तीत जास्त याच्यामध्ये 3,000चे फॉर्म इथं अजून मित्रांनो इथं याच्यामध्ये वाढू शकतात शेवटच्या तारखेपर्यंत. उद्या शेवटची तारीख आहे त्याच्यामुळं बघा. आता बघा पोलीस कॉन्स्टेबल SP नागपूर ग्रामीण बघा आर म्हणजे रूरल म्हणजे ग्रामीण. तर SP नागपूर ग्रामीणला मित्रांनो टोटल इथं अर्ज आलेले
बघा टोटल टोकन नंबर आहे मित्रांनो इथं 15,603. पण त्याच्यामध्ये बघा पुरुषांचे अर्ज आलेले मित्रांनो 11,513 एवढे अर्ज इथं नागपूर ग्रामीणला इथं पुरुषांचे आलेले मित्रांनो. आणि हा पण फॉर्म मित्रांनो हे दोन्ही फॉर्म आज सकाळी 9 आणि 10च्या दरम्यानामध्ये भरण्यात आलेले, कारण एका मित्रांनो आपल्याला ही जी माहिती आहे मित्रांनो ती प्रोव्हाइड केलेली आहे. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. नंतर बघा मित्रांनो पोलीस कॉन्स्टेबल SRPF गोंदियाला बघा हा पण सकाळीच फॉर्म भरण्यात आलेला आहे. SRPF गोंदियाला टोटल अर्ज आलेले सकाळी 6 वाजेपर्यंत, सकाळी 6-7च्या दरम्यान मित्रांनो आय थिंक हा फॉर्म भरण्यात आलेला आहे. टोटल टायमिंग माहिती नाही, पण ह्या मित्रांनो आपल्याला जे ॲप्लिकेशन प्रिंट आहे ती 9 वाजता सेंड केलेली आहे. म्हणजे त्यांना मग सकाळी 6 वाजता भरला की काय कधी भरलाय, पण तो आजच भरण्याचा त्याच्यामध्ये उल्लेख झाला होता. तर हा फॉर्म आजच भरण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे इथं 32,963 एवढे अर्ज इथं गोंदिया SRPFला आज सकाळी आले मित्रांनो, आज सकाळपर्यंत. आता हे वाढून जास्तीत जास्त 35,000 इथं होऊ शकतात मित्रांनो. 35,000 एवढे अर्ज इथं जास्तीत जास्त जाऊ शकतात. बघा अशा प्रकारे ही माहिती होती. पुढे नेक्स्ट बघा मित्रांनो CP ठाणे सिटी. बघा CP ठाणे सिटीचा आपण जर विचार केला मित्रांनो, म्हणजे CP ठाणे शहरचा जर विचार केला तर मित्रांनो हे CP ठाणे शहरचा आहे. आणि हा जो फॉर्म आहे मित्रांनो हा काल रात्री भरण्यात आलेला आहे. रात्री 12च्या दरम्यान हा फॉर्म भरण्यात आलेला आहे CP ठाणे सिटीचा. तर CP ठाणे सिटीला काल रात्री 12 वाजेपर्यंत 21,096 एवढे अर्ज मित्रांनो आलेले आहे CP ठाणे शहरला. आता याच्यामध्ये आज उद्या शेवटची तारीख आहे, तर जास्तीत जास्त वाढून मित्रांनो हे फॉर्म 25,000 प्लस इथं एवढे होऊ शकतात. अशा प्रकारे ही माहिती आहे ठाणे शहरची. बघा पुढे बघा नेक्स्ट बघा मित्रांनो, आता मी तुम्हाला अशा प्रकारे इथं विविध 22-23 घटकांची मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. कोणकोणत्या घटकांमध्ये कोणकोणत्या इथं संवर्गामध्ये किती अर्ज आलेले संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे मित्रांनो. जर तुम्ही पण फॉर्म भरला असेल पोलीस भरतीचा तर तुम्ही तुमचे ॲप्लिकेशन प्रिंट आम्हाला ह्या नंबरवर सेंड करून द्या, जेणेकरून मी तुम्हाला त्याच्यावर व्हिडिओ बनवून तुम्हाला माहिती पडून जाईल की त्या जिल्ह्यामध्ये अजून किती इथं अर्ज आलेले आणि तुमची पर्सनल माहिती पूर्ण इथं अशी प्रकारे लपवली जाईल. त्याच्या प्रकारे तुम्ही तुमची ॲप्लिकेशन प्रिंट आम्हाला ह्या नंबरवर सेंड करू शकतात. तर अशा प्रकारे ही माहिती होती मित्रांनो. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या. नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र.